महिला डॉक्टरच्या कुटुंबियांची आज ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी भेट घेतलेली आहे। माझ्यासोबत लक्ष्मण हाके सर आहेत। काय सांगाल सर, तुम्ही आज कुटुंबियांची भेट घेतली, काय नेमकं जाणून घेतलं, तुमची काय मागणी असेल? आता हे बघा, डॉक्टर संपदाची ही आत्महत्या नसून ही हत्याच आहे असं आम्ही आत्ता त्यांच्या कुटुंबियांच्या सोबत ज्यावेळी भेटलो त्यावेळी हे निदर्शनास आलेलं आहे। कारण ही आत्महत्या नाही, कारण एक डॉक्टर असलेली मुलगी आणि एकूण परिस्थिती पाहता ही हत्या आहे। आणि आम्ही असा आरोप करतोय की तिथं जे काही डॉक्टर धुमाळ आणि पोलीस डिपार्टमेंटचे महाडिक म्हणून जे अधिकारी आहेत की ज्यांच्याकडे त्यांनी तक्रार केलेली होती त्या लोकांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे, त्यांना सुद्धा नोकरीवरून डिसमिस केलं पाहिजे। आणि महाराष्ट्र शासनानं लवकरात लवकर या प्रकरणामध्ये SIT स्थापन करून डॉक्टर संपदाला न्याय दिला पाहिजे। नाहीतर आम्ही मग 1-2 दिवसाचा आम्ही वेळ देऊ शासनाला। या 2 दिवसाच्या कालावधीमध्ये SITची स्थापना झाली पाहिजे आणि न्याय भेटला पाहिजे। कारण महाराष्ट्रातला पालक आपल्या मुलीला वसतिगृहाला ठेवायचं का, तिला शिकवायला बाहेरगावी ठेवायचं का, किंवा आपल्या गावातून तालुक्याच्या ठिकाणी ती अपडाऊन करत असेल, जा ये करत असेल तर तिला तो कशा पद्धतीने पाठवेल? महाराष्ट्रातल्या पालकांच्या काळजाचा ठोका चुकवणारी ही घटना आहे। मुख्यमंत्री महोदय, राजकारण बास झालं, तुम्ही तुमच्या राजकीय कार्यकर्त्यांना वाचवण्याच्या भानगडीत पडू नका। तुम्ही पुढे येऊन त्या लोकांच्यावरती, या सगळ्या लोकांची चौकशी झाली पाहिजे, SIT स्थापन करा लवकरात लवकर। मुख्यमंत्र्यांनी सभेमधून माजी खासदार निंबाळकरांच्या बाबत जे वक्तव्य केलं किंवा त्यांना थेट क्लीन चिट दिली, मला वाटतं मुख्यमंत्री महोदय तुमच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत। आम्ही तुमच्याकडे एक वेगळा मुख्यमंत्री, डिफरंट पॉलिटिकल लीडर म्हणून आम्ही बघतोय, पण तुम्ही जर अशी न्यायमूर्तीची भूमिका घ्यायला लागला तर मला वाटतं तुम्ही त्यांना क्लीन चिट देचाल तुमच्या कार्यकर्त्याला, कारण तुमच्या डोक्यात राजकारण आहे। पण महाराष्ट्रातल्या पालकांच्या मनामध्ये जी चिंता आहे ती कशी दूर करणार तुम्ही? जोपर्यंत डॉक्टर संपदाला न्याय भेटणार नाही तोपर्यंत मुख्यमंत्री महोदय तुम्हाला सुद्धा ही जनता माफ करणार नाही। एका बाजूला तुम्ही म्हणता ही हत्या आहे की आत्महत्या आहे असा प्रश्न उपस्थित गेल्या सुरुवातीपासूनच केला जातोय, मात्र आज पोलिसांनी स्पष्ट केलं की PM रिपोर्ट आलाय, त्यामध्ये गळफास लावून आत्महत्या केली, कुठल्याही शरीरावरती इतर इजा किंवा काही आढळून आलं नाही। आणि दुसरी गोष्ट, त्या ज्या लॉजमध्ये गेलेल्या होत्या तिथे जाताना एकट्याच होत्या, कुठल्याही इतर हालचाली आढळून आल्या नाही। ज्या वेळेला रूम उघडली त्यावेळेला ते गळफास लावलेल्या अवस्थेत आढळल्या। ही झाली घटना। ही घटना का घडली याचं उत्तर आम्हाला मिळणार आहे का नाही? घटना घडली, त्याच्याबरोबर कोण नव्हतं, त्या एकट्याच होत्या, त्यांच्या इंटिग्रिटीवर, त्यांच्या नीतिमत्तेवर, त्यांच्या कॅरेक्टरवर प्रश्न उपस्थित करताय तुम्ही। आत्महत्येला प्रवृत्त कुणी केलं याचा शोध कसा, याचं काय होणार? त्यामुळं मला वाटतंय शासन प्रशासन याला जबाबदार आहे या सगळ्या गोष्टीला। आणि काल परवा महिला आयोगाच्या अध्यक्षा, ज्या अध्यक्षांनी प्रेस केली, लाज वाटते महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून घेण्यासाठी। महिला आयोगाच्या अध्यक्षांना हा विसर पडलाय की त्या स्वतः महिला आहेत। आणि महिला आयोगाच्या पदाची, अध्यक्षाची डिग्निटी काय आहे? अरे तुम्ही एका न्यायिक पोस्टवरती बसलेले आहात, महिला आयोगाच्या अध्यक्षा, त्यांना क्वासी ज्युडिशरीचं स्वरूप आहे त्या महिला आयोगाच्या अध्यक्षांना। तुम्हाला न्यायमूर्तीची, त्या पदावरती बसल्यानंतर न्यायमूर्तीचा दर्जा आहे तुम्हाला। तुम्ही न्याय द्यायचा का तुम्ही आरोपीची बाजू घ्यायला तिथं गेलात? पहिला राजीनामा त्या महिला आयोगाच्या अध्यक्षांचा घेतला पाहिजे। हे सगळं घडत असताना पोलिसही समोर येतात, वेळोवेळी स्पष्टीकरण दिलं जातं, याकडे कसं बघतात? हे बघा, वेळोवेळी स्पष्टीकरण मला वाटतंय कुणाला तरी वाचवण्याचा हा प्रयत्न करतायत। मुख्यमंत्री महोदय, तुम्हीही कुणाला तरी वाचवताय। आम्ही खूप छोटे कार्यकर्ते आहोत, आम्ही खूप सामान्य माणसं आहोत। सामान्य माणसाला न्यायालयात जर आम्ही, तुमच्याकडून तर अपेक्षाच नाही, पण आम्ही न्यायालयात न्याय मागायला जात असताना जर तुम्ही पुरावे नष्ट करणार असाल, या सगळ्या गोष्टीवरती जर प्रश्नचिन्ह उपस्थित करणार असाल, अरे एक डॉक्टर महिला आहे, एक डॉक्टर लेक आहे, MBBS झालेली, जिचे आईवडील शेतकरी आहेत। आज इथं त्यांच्या घरापर्यंत पोचत असताना मला 1.5 तास लागलेला इथं पोचायला। ती बिचारी इथून तिथपर्यंत पोचली कशी असेल? तिनं शिक्षण घेत असताना काय, कुठल्या हर्डल्सना, काय अडचणीला त्या सामोरे गेल्या असतील, आणि त्यांच्यावरती, त्यांच्या टोटल इमेजवरती डाग लावण्याचं काम महिला आयोगाच्या अध्यक्षांनी करावं। बेजबाबदार पत्रकार परिषद होती त्यांची परवाची। महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर राहण्याचा रुपाली चाकणकरांना
एक तीळ मात्र 1% सुद्धा त्यांना म्हणजे अधिकार नाही. त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. या सगळ्या प्रकरणामध्ये ज्या PSI बदनेचं नाव येत आहे त्या बदनेशी संपर्क झाला होता ज्यावेळेला त्या लॉजच्या परिसरामध्ये गेल्या त्या संपूर्ण कालावधीमध्ये, आणि त्याच गोपाल बदनेंचा मोबाईल आता पोलिसांना मिळून आलेला नाही. तपासामध्ये त्यांनी अद्यापर्यंत मोबाईल कुठे टाकला हे सांगितलं. म्हणून तर आम्ही SITची मागणी करतोय. आमचा पोलीस प्रशासनावरती आणि त्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत तिथली जे लोक आहेत यांच्यावरती विश्वास नाही. आणि अरे राजकारण न्याय कधी मिळणार? तुम्ही राजकारण जरूर कराल हो, तुम्ही न्याय कधी देणार सामान्य माणसाला? राजकारणासाठी सगळं चाललंय का? एक पूर्ण शंकास्पद आहे आणि निषेधार्ह आहे. आज दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांसाठी बच्चू कडून मोर्चा काढला जातोय. याकडे तुम्ही कसं बघता? त्या मोर्चाला तुमचा पाठिंबा असेल? हे बघा, तो मोर्चा वगैरे आपण नंतर बोलू. मी आज इथं दुःखद प्रसंगी आलो आहे. निश्चित मी उद्या वगैरे माझी भूमिका यावरती व्यक्त करेन. आत्ता डॉक्टर संपदा आणि आजचा जो विषय आहे या विषयाला अनुसरून आपण निश्चित या संपूर्ण प्रकरणामध्ये माजी खासदारांचं नाव घेतलं जात आहे. यामध्ये तुम्हाला काय वाटतं? तुम्ही कुटुंबियांशी संवाद साधलाय, कितपत यामध्ये तथ्य आहे? हे बघा, तिथं जे काही प्रकरणं घडत आहेत, स्वराज कारखाना जो आहे आणि ऊसतोड मजूर मुकादम आणि एकूण परिस्थिती, परत ते आगवणे प्रकरण, हे ह्याच्यात हात बरबटलेले आहेत त्या लोकांचे. राजकारणाच्या जीवावरतीच त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी दाबलेल्या आहेत. त्यामुळं त्यांची चौकशी झाली पाहिजे. हो द्या ना. तुम्ही एवढं का घाबरताय? मग त्या खासदारांना एवढं काय घाबरायची गरज आहे? आणि मुख्यमंत्र्यांनी एवढं जाहीर सभेमध्ये सांगायची काय गरज आहे? त्यामुळं मला वाटतं हे सगळ्या गोष्टी प्रचंड निषेधार्ह गोष्टी आहेत या सगळ्या. नक्कीच धन्यवाद. आपल्यासोबत ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके होते, ज्यांनी आता अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला SITची सुद्धा मागणी केलेली आहे, तर सरकारला अल्टिमेटम सुद्धा दिलेला आहे. कॅमेरामन हर्षल निकमसह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.